नमस्कार, मी अमरीन खान. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. घरगुती गॅस दरात पुन्हा मोठी वाढ, सबसिडी बंद, सर्वसामान्य उज्ज्वला गृहिणी मेटा कुटीस. सोनाराने टीप देऊन मित्राच्या मदतीने आसेगाव जवळ दरोडा टाकून सोनाराला लुटणारे 3 आरोपी 8 किलो 881 ग्रॅम चांदीसह गुन्हे शाखेच्या जाळ्यात. आमदार प्रदीप जयस्वाल यांचे शहरात जल्लोषात स्वागत. आम्ही सच्चे शिवसैनिक असल्याचा दोन्ही आमदारांचा दावा. आता सविस्तर बातम्या. घरगुती गॅस सिलेंडर्सने आधीच 1000 रुपयांचा आकडा पार केला असला तरी आज पुन्हा 50 रुपयांनी गॅस दर वाढवण्यात आल्याने ही बाब सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे पुन्हा पारंपरिक चुलीकडे वळण्याची इच्छा काही गृहिणींनी व्यक्त केली. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली आहे. बुधवारपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये तब्बल 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एका सिलेंडरसाठी आता औरंगाबादेत 1051 रुपये 50 पैसे इतके मोजावे लागणार आहेत. घरगुती गॅस सिलेंडर्सने आधीच 1000 रुपयाचा आकडा पार केला होता. आता त्यात आणखी 50 रुपयांनी वाढ झाली आहे. एकीकडे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत ठसठशीत वाढ करण्यात आली असली तरी कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत मात्र कपात करण्यात आली आहे. दरम्यान महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत येणाऱ्या ग्राहकांना प्रति सिलेंडर मागे 200 रुपये सबसिडी देण्याचे आमिष दाखवले होते. मात्र तसे झाले नाही. सर्वसामान्य घरातील महिलांनी आता उज्ज्वलाला दूर सारत चूल आणि इंधनाचे दुसरे पर्याय निवडण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे. याबाबत एडीएन सोबत बोलताना गृहिणींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. जसं 900 रुपयाला होता ना अगोदर, तर ते 30 रेट पाहिजे होती. खूप जास्त वाटते 1050 तर मग सगळ्यांचेच रेट वाढले. तेलाचे गॅसची कमी व्हायला पाहिजे होती असं वाटतं. देत होते ते 200 रुपये अकाउंटला टाकत होते. आता ती पण नाही भेटत होती. 680 ला गॅस आता चांगली आहे. आणि आपण लाकडं वगैरे आणून चुलीवर पण स्वयंपाक करू शकतो गॅसपेक्षा. मला असं वाटतं. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील सर्व अधिकारी आणि मुख्याध्यापकांची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण आणि अन्य विषयावर सूचना देण्यात आल्या. या बैठकीविषयी शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी एडीएनशी बोलताना माहिती दिली. महाराष्ट्र शासनाच्या 23 जून 2022च्या परिपत्रकानुसार आपल्या औरंगाबाद शहरामध्ये झिरो ड्रॉपआउट मिशन हे महाराष्ट्र शासनातर्फे चालवले जाते. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या औरंगाबाद शहरातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण करण्याचं नियोजन महापालिकेने माननीय आयुक्त तथा प्रशासक अस्तिकुमार पांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेलं आहे. त्यानुसार काल शहरातील 10 केंद्राच्या मुख्याध्यापकाची आणि समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यालयात कर्मचाऱ्यांची आम्ही बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये शासनाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईननुसार शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्याची मोहीम शहरामध्ये चालू करण्यासाठी नियोजन केलेलं आहे. आणि आज शहरातल्या या सर्व 10 केंद्रामध्ये मुख्याध्यापक, शहरातील सर्व अनुदानित शाळेच्या मुख्याध्यापकाची बैठक घेऊन त्यामध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे. शहरातला सर्व भाग हा केंद्रामध्ये वाटून देण्यात आलेला आहे. त्यामुळे शहरात एकही शाळाबाह्य विद्यार्थी या मोहिमेतून सुटणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे. यामध्ये शहरातील सर्व अनुदानित शाळेचे मुख्याध्यापक, तेथील शिक्षक, अंगणवाडी प्रकल्प या सर्वांचं सहाय्य या मोहिमेदरम्यान राहणार आहे.
5 जुलै 2022 ते 20 जुलै 2022 या कालावधीमध्ये हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे। त्यामध्ये कधीही शाळेत न जाणारा विद्यार्थी आणि मागच्या 1 महिन्यापासून जर तो शाळेत गेलेला नसेल तर त्यालाही शाळाबाह्य समजण्यात येणार आहे आणि अशा विद्यार्थ्याचा शोध घेऊन त्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये प्रवेश हा दिला जाणार आहे। या मोहिमेसोबतच जे काही दिव्यांग विद्यार्थी असतील त्यांचाही शोध या मोहिमेदरम्यान शासनाला सादर करण्यात येणार आहे। आमदार प्रदीप जयस्वाल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्ता स्थापनेनंतर स्वगृही परतले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांची भूमिका मांडली। अद्यापही ते सच्चे शिवसैनिक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। मैं कुछ जवाब नहीं दूंगा, सारी जनता जानती है, सब जनता को मालूम है। मेरा बताना कोई बराबर नहीं है कि सब जनता जानती है शहर में मैं कैसा रहा हूँ, ये जिले में कैसा रहा हूँ। मराठवाड़े की जनता को मालूम है कि प्रदीप जयस्वाल कैसा रहता है, क्या करता है। आदरणीय एकनाथ शिंदे साहब बिल्कुल मैं अभिनंदन करता हूँ। और बाला साहब ने जो हमको हिंदुत्व सिखाया है वो हिंदुत्व के मार्ग में चल के आखिर तक शिवसैनिक बोल के हम यहाँ पे काम करेंगे, हर जनता का काम करने के लिए, हर समाज का काम करने के लिए। इसका मतलब हिंदुत्व बोले तो कोई हम अम्बेडकर जनता के लोगों के विरोध में नहीं है, हम किसी मुस्लिम धर्म के विरोध में नहीं है। हम हर जगह काम करने की कोशिश, हर जगह काम करने का काम करेंगे, ये मेरा यहाँ कहना है। इसलिए हम सब लोगों ने तय किया है कि माननीय मुख्यमंत्री ने हमको यहाँ पे सिर्फ हमारी निधि देना और पुराना मतदार संघ होने की वजह से यहाँ के सभी लोगों को बहुत बड़ी तकलीफ है। इतना ही आज मैं कहूँगा, क्योंकि आप सब लोग जानते हैं कि यहाँ पे एकदम लोग क्यों गए, क्या कारण है, इसका सब माननीय मुख्यमंत्री ने आपको बताया हुआ है। भूमिका क्या रही है? आगे की भूमिका कुछ नहीं है, मेरे मतदार संघ के सभी एरिया का डेवलपमेंट होना चाहिए, ये मेरी भावना है। और माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहब और पूरा मंत्रिमंडल में को सहयोग करके पानी का विषय हुआ, ड्रेनेज का विषय हुआ, रोड का विषय हुआ, वो सब विषय यहाँ पर करने की कोशिश मैं मेरे माध्यम से। मैं यूँ क्या बोला, खुद मिला तो ठीक है, नहीं मिला तो हमको ये नहीं है। हमने क्या कहा कि हमारे मध्य के सभी लोगों को ये चीज़ का अनुभव है। उन लोगों को क्या चाहिए, रोड, पानी, ड्रेनेज लाइन चाहिए, उनको जो चीज़ चाहिए उसके लिए मैं सबसे पहले उसके लिए एग्रीकल्चर वो होना चाहिए, ताकि लोगों को अगर कोई चीज़ मिली तो लोग दोबारा आपको वोट देंगे। आमदार संजय शिरसाट हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्ता स्थापनेनंतर आज सायंकाळी स्वगृही परतले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांची भूमिका मांडली। या शहराचा काय भाष्य आहे काय, हा कोणतं कोण इम्तियाज झाले? या शहरातली जनता ही महत्वाची आणि शिवसेना प्रमुखाचा शब्द आहे। संजय राऊत सारखं खोटं नाही। संजय राऊत मागे बोलला तर प्रस्ताव गेलेला आहे, मग आता प्रस्ताव घ्यायची गरज काय पडली? आणि तो उद्धव साहेबांनी घेतलेला निर्णय आहे, संभाजीनगर हे होणार आणि तातडीने होणार। केंद्राकडून मान्यता आणावं लागते, याला खरा प्रस्ताव घेऊन नसतं होत राहते। याला आता केंद्राकडून तातडीने मान्यता आणणार आणि असे किती जरी आले ना आडवे तर त्याला आडव करण्याची ताकद सुद्धा आम्ही ठेवणार। संभाजीनगर हे होणारच, त्याच्याबद्दल कोणतंही दुमत नाही। आणि आता ही घोषणा राहणार नाही, ती अंमलबजावणी या महिनाभरामध्ये तुम्हाला दिसून येईल। 2.5 वर्षाचा कालावधी आम्ही राष्ट्रवादी बरोबर काढला, परंतु त्याचे परिणाम काय झाले तर हे सगळ्या आमदारांचं झालेलं हा जेव्हा उठाव झाला तर काही लोकांना असं वाटत होतं की हा उठाव कशासाठी, सत्तेमध्ये असताना हा उठाव का झाला। आणि तुमच्या माहितीचं सांगतो, जवळपास 33 देशामध्ये या उठावाचं नोंद घेण्यात आली। मंत्री असलेले 8-9 मंत्री असतील की एवढे आमदार असतील, अपक्ष असतील, सर्वांनी एक साथ आणि एकजुटीने उठाव केला। त्याच्यावर टीकाही करण्यात आली। अनेक लोकांनी सांगितलं की काय बाबा आता उठाव झाला तर यांना खरेदी केलं काय, यांना पैसे दिले, काही काही महाभक्त ज्यांना आकडा लिहिता सुद्धा येत नाही त्या लोकांनी इतकी मोठी काय रक्कम सांगितली की 7,000 कोटी झालात, ते सगळे वाटलेत। आणि अशा सगळ्या फालतूच्या गोष्टी होत्या, लोकांनी त्याच्यावर लक्ष दिलं नाही। त्याची प्रचिती म्हणून आज जर तुम्ही पाहिलं असेल तर जवळपास 11 किलोमीटरच्या या अंतरावर लोक इतके उत्साहात आजही पावसामध्ये दिसतात नव्हता। आम्ही दर दिवशी दर वेळेला जेव्हा किंवा उद्धव साहेबांकडे जायचो त्यांना ही गोष्टी आम्ही सांगत होतो। ही माझी एकट्याची भावना नाही, आमदार हा नगरसेवक सुद्धा एखाद्या वेळेला फुटताना 10 वेळेला विचार करतो, हे 39 आमदार आणि ते 11 50 आमदार फुटत आहेत, ही साधी घटना त्यांना का समजत नाही।
50 जण जर जातात, एखाद्याचा राग समजू शकतो, माझा राग आहे मी समजू शकतो. 50 आमदार, ते सगळं सिनियर मोठाले मंत्री हे जेव्हा जातात त्या टायमाला त्याचा सिरियसनेस हे समजून घेतलं नाही. आजही त्यांना काय गर्वात आहेत, गेले तर गेले असं म्हणून ते सर्वांना शिवसेना संपण्याच्या मागे जे चांडाळ चौकडी लागली ना, ती उद्धव साहेबांच्या लक्षात आली पाहिजे असं माझं मत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यातील कलावंतांच्या तर्फे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर प्रशासक यांची नियुक्ती करावी यासह अन्य मागण्यांसाठी मूक आंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यातील सभासदांच्या व कलावंतांच्या तर्फे मूक आंदोलन करण्यात आले. गेले 1.5 वर्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक झाली नाही, त्यामुळे मराठवाड्यातील सभासद संभ्रमात आहेत. निर्माते चंद्रकांत कायंदे यांनी पुढाकार घेतला व दिग्दर्शक कृष्णकांत शरणागत व आप्पासाहेब मुरमे यांनी मराठवाड्यातील सदस्यांना एकत्र केले. चॅरिटी कमिशनर यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर प्रशासक यांची नियुक्ती करावी व प्रशासक यांच्या मार्फत चित्रपट महामंडळाची निवडणूक घेण्यात यावी या मागणीचे निवेदन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ कोल्हापूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद व धर्मदाय आयुक्त कोल्हापूर यांना देण्यात आले आहे. यावर लवकर निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल हा इशारा देण्यात आला. हे आंदोलन करण्यासाठी चंद्रकांत कायंदे, कृष्णा शरणागत, सुरेश गिरी, जॉन भालेराव, ज्ञानेश्वर वाघ, गणेश लोलगे, हनुमंत खिस्ते, सुनील कांबळे, नंदू पारखे, सांडू शेटजी कायस्थ, आप्पासाहेब मुरमे, विजय सांगळे, समाधान बिथरे, अनुराग इंगोले, लक्ष्मण राऊत, राहुल दाभाडे, दीपक गिरी, गणेश बागल आदींनी सहभाग नोंदवला. आज इथे जे आम्ही मूक आंदोलन करत आहोत, या मूक आंदोलनासाठी मराठवाड्यातील आखी जिल्ह्यातील सभासद इथं हळूहळू येत आहेत आणि आम्हा सर्व सभासदांचा मूक मोर्चाचा एकच विषय हा का गेली 1.5 वर्षापासून अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक झालेली नाही आहे. जर काही कारणास्तव चित्रपट महामंडळाची निवडणूक घेण्यास काही अडचण येत असेल तर आमची चॅरिटी कमिशनर कोल्हापूर यांना एकच मागणी आहे का आपण अखिल भारतीय चित्रपट महामंडळावर प्रशासकांची नियुक्ती करावी व त्यांच्यामार्फत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक घेण्यात यावी ही आमच्या मूक आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. आमचा हा मूक मोर्चा काढण्याचं कारण एकच की चित्रपट महामंडळाचा कार्यकाळ हा 1.5 वर्षापासून संपलेला आहे आणि आमचा चॅरिटी कमिशनरला एवढंच म्हणणं आहे की हा चित्रपट महामंडळावर प्रशासक नेमावा आणि निवडणुका घ्याव्यात. आमच्या एवढ्या 2च मागण्या आहेत. गेली अनेक वर्षापासून चित्रपट महामंडळाचे इलेक्शन हे काही होत नाही आहे आणि अचानकच चित्रपट महामंडळाचे इलेक्शनचं ठरवतात. तर हे तुम्ही सभासदांना सोबत घेऊन सभासदांच्या सहमतीने घ्या, इलेक्शन घ्या आणि तेव्हाच तुम्ही सर्व गोष्टी ठरवा किंवा तुम्ही इथं प्रशासक नेमा अशीच आमची विनंती आहे सर्वांना. आणि आंदोलन जे आम्ही जे मूक आंदोलन जे करतोय ते ह्यासाठीच करतो की बाबा मराठवाड्यासाठीचं तुम्ही जरा इथं प्रशासक नेमवा आणि इथल्या कलावंतांसाठी न्याय मिळवून द्या. महानगरपालिकेच्या शहाबाजार येथील रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याचा आरोप एमआयएम पक्षाच्या वतीने करण्यात आला असून याविषयी डॉक्टर गफ्फार कादरी यांनी आंदोलनाचा इशारा दिला. विजिट करने की वजह यह थी कि अहलिया ने महिला मुस्तकिल इस बात की शिकायत कर रहे थे कि डॉक्टर नदारत, दवाखाना मौजूद, दवाएं मौजूद नहीं, खिदमत बराबर हो नहीं पा रही हैं. इसलिए हमने हमारे जिम्मेदार साथी मीर हिदायत अली, शहर सदर साबिका मोहतरम तारिक नक्शबंदी, प्रोफेसर सोहेल जरीर साहब, रियाज भाई, दस्तगीर भाई, इनके साथ में इस इलाके का दौरा किया और अस्पताल को विजिट दी और ये बात समझ में आई कि दवाखाना तो बना दिया गया है, डॉक्टर का इंतज़ाम भी कर दिया गया है, ना डॉक्टर जगह पे मौजूद है, ना दवाएं मिलती हैं, ना सहूलियात मिलती हैं. ये सौतेला शुरू क्यों हो रहा है, इस किस्म की नाइंसाफ़ी क्यों हो गई है,
क्या नीचे के ऑफिसर्स का ऊपर के ऑफिसर से सांठगांठ जमा हुआ है? क्या ये तय है कि मुसलमान महंगे में कॉरपोरेशन का अस्पताल होने के बाद भी सर्विस नहीं देना चाहिए? ये सब सवालात है, उसके जवाब हम कॉरपोरेशन के जिम्मेदारों से पूछेंगे। आपके माध्यम से सिर्फ इतना ही कहना है कि ये नाइंसाफ़ी मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन, अहलियान शाह बाजार, हमारे मीर हिदायत अली और शाइख नक्शबंदी हम बर्दाश्त नहीं करेंगे। अगर इस अस्पताल की खिदमत में दुरुस्ती नहीं की गई तो इंशाअल्लाह बघा याची टेन्शन। बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। एका दुचाकीवरून तिघा दरोडेखोरांनी सराफा व्यावसायिक व त्याच्या मित्रास मारहाण करून चांदीचे दागिने व रोख हिसकावून आसेगाव माळीवाडा रस्त्यावरून धूम टाकली होती। या चोराला लुटणारे 3 आरोपी 8 किलो 881 ग्रॅम चांदीसह गुन्हे शाखेने अटक केले आहेत। नितीन साहेबराव घाडगे वय 38 वर्ष, राहणार दत्त मंदिराजवळ फुलंब्री, हे दुचाकीवरून दागिने घेऊन आसेगाव येथे रविवारी आले होते। ते दुचाकीवरून औरंगाबादकडे जाण्यासाठी निघाले असता आसेगाव पासून 1.5 किलोमीटर अंतरावर पाठीमागून एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या तिघा अनोळखी भामट्यांपैकी एकाने घाडगे यांची दागिन्यांची बॅग हिसकावून घेतली। तिघे भामटे दागिन्यांची बॅग घेऊन पसार होत असताना तिघा भामट्यांपैकी पाठीमागे बसलेल्याने घाडगे यांना लोखंडासारखी वस्तू मारून त्यांना दुचाकीवरून खाली पाडले। नंतर भामटे मारहाण करून दुचाकीवरून माळीवाड्याच्या दिशेने पसार झाले। या प्रकरणी दौलताबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यातील फिर्यादी हे आसेगाव येथे येणार ही बाब फक्त फिर्यादी व शरद नानासाहेब पवार यांना माहित होती। त्यामुळे शरद नानासाहेब पवार यांच्यावर संशय पोलिसांना होता। शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या मित्राच्या म्हणण्यावरून करून घेतला असे सांगितले। त्यावरून पोलिसांनी शरद नानासाहेब पवार, प्रवीण फकीरचंद पवार, नंदकुमार हरिचंद्र निळे, आनंद राजपूत, गुड्डू आरन यांना अटक केली असून त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे। नमूद आरोपीच्या घर झडती दरम्यान एअर पिस्टल, मोबाईल जप्त केला। तसेच सदर गुन्ह्यातील मुद्देमाल 8 किलो 881 ग्रॅम चांदीचे दागिने एकूण 6,49,360 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात दिला आहे। यातील 3 आरोपींना अटक करून दौलताबाद पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे। सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, संतोष सोनावणे, चंद्रकांत गवळी, भगवान शिलोटे, विशाल पाटील, रवींद्र खरात, विलास मुठे, नितीन देशमुख, ज्ञानेश्वर पवार, अजय चौधरी यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे औरंगाबादच्या नामांतर बाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह उपोषण करून विरोध करण्यात आला। त्यांच्या मागणीबाबत महासचिव सलीम पटेल वाहेगावकर यांनी एडीएन सोबत बोलताना माहिती दिली। बोला। आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने एक लाक्षणिक सत्याग्रह उपोषण सुरू करण्यात आलेले आहे आणि या सत्याग्रह आंदोलनाच्या माध्यमातून शेवटच्या बैठकीत औरंगाबाद संभाजीनगर असे ठराव पारित केले आहे। त्याला विरोध म्हणून आम्ही सुरुवात केलेली आहे। प्रथमच राज्यातून पहिला उपोषण आहे रोडवर पक्षाच्या वतीने, कारण की अनेक विरोधकांनी अशी बोंब उडवली आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याला समर्थन दिले आहे, पण तो चुकीचा आहे। कसले समर्थन राष्ट्रवादी पक्षाचा या मुद्द्याला नाही आहे आणि पुढे राहणार नाही। म्हणून आम्ही सत्याग्रहाच्या माध्यमातून आणि औरंगाबाद जिल्हाधिकारीच्या माध्यमातून शासनाकडे एक निवेदन पाठवित आहोत की घेण्यात आलेल्या ठरावाला माघारी घ्यावा आणि औरंगाबाद आहे, राहणार आणि पुढे राहणार आहे। म्हणून आम्ही आज पक्षाच्या वतीने मागणी करणार आहोत। नाव सांगा। मी सलीम पटेल वाहेगावकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अल्पसंख्याक विभाग, महाराष्ट्र प्रदेश। शहरातील बुड्डीलाईन परिसरात ड्रेनेज फुटल्याने सर्व घाण पाणी
मुख्य रस्त्यावर वाहत असून परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। शहरातील बुड्डी लाईन येथे ड्रेनेज फुटल्याने सर्व घाण पाणी मुख्य रस्त्यावर वाहत आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। वारंवार मनपा प्रशासनाला सांगूनही अद्याप ड्रेनेजची दुरुस्ती करण्यात आली नाही असे आरोपही परिसरातील नागरिकांनी केले आहे। तसेच घाण पाण्यामुळे मच्छरही परिसरात खूप झाले आहेत आणि रोगराई पसरण्याची भीती निर्माण होत आहे। तसेच ड्रेनेज शेजारी असलेल्या दुकानात घाण पाणी शिरत आहे व परिसरात दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे। सदर प्रकरणी महानगरपालिका प्रशासनाने लक्ष देऊन ड्रेनेज लिकेजचे मुख्य कारण पाहून काम करण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे। एडीएनच्या मार्फत स्थानिक नागरिकांनी आपले म्हणणे मांडले। कई दिनों से बिल्डिंग में जो है तो पानी आ रहा है, ड्रेनेज लाइन फटी हुई है और ड्रेनेज लाइन की वजह से जो है तो पानी बिल्डिंग के अंदर भी उतर रहा है, रोड पर भी पानी बह रहा है और ज़्यादा पानी बहने से मच्छर भी बहुत होते हैं। घर में छोटे छोटे बच्चे रहते हैं। मैं कॉर्पोरेशन से विनती करता हूँ कि आप इसके ऊपर कुछ भी एक्शन लें और जल्द से जल्द इस पानी को ख़त्म करें। और सर ये जब से बारिश चालू हुई है, ये जब से लीकेज मार रहा है, बाथरूम का पानी, संडास का पानी है, ऊपर ड्रेनेज लाइन है, उसकी वजह से हमको हर साल परेशानी होती है सर। इससे पहले भी हमने जो है तो महानगर पालिका में बताए थे, उन्होंने बोले थे हम आगे करते, लेकिन उन्होंने कुछ करे नहीं। ऊपर चंबर लीकेज है, ऊपर भी रोड वालों को भी तकलीफ हो रही है और हमारे दुकान वालों को भी तकलीफ हो रही है। इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड औरंगाबाद यांच्या वतीने 30 गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली। मुलींना शिक्षणाची आवड आहे पण आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने शिक्षणामध्ये अडचण निर्माण असल्याने शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली। इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड औरंगाबाद यांच्या वतीने 30 गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली। मुलींना शिक्षणाची आवड आहे पण आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने शिक्षणामध्ये अडचण निर्माण असल्याने इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड यांनी 90,000ची आर्थिक मदत केली। यावेळी व्यंकट मैलापुरे, प्रफुल्ल कांबळे आदी उपस्थित होते। आज आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलीचे औरंगाबाद येथील शिक्षण घेत असलेल्या 30 विद्यार्थिनींसाठी जे ही फीस बिअर करू शकत नव्हते अशा 30 मुलींसाठी स्किल डेव्हलपमेंटसाठी आज आपण कॉर्पोरेट CSR फंडातून मदत केलेली आहे। आज एका अनोख्या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित आहोत, ज्याच्यामध्ये ITI मध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी एक शैक्षणिक मदत, त्यांना फीस भरण्यासाठी अडचण येत होती आणि स्किल डेव्हलपमेंट आपण पाहिलं किंवा खरंच जर कौशल्य विकास बघायचा असेल तर जे पुढं काळाची गरज आहे, EVचं ट्रेनिंग त्यांना देणं खूप गरजेचं आहे आणि ही काळाची गरज ओळखता आम्ही असं निश्चित केलं की यांना मदत केली पाहिजे आणि आज 30 मुलींना इप्का परिवारातर्फे CSR फंडातून मदत झालेली आहे। तसंच आम्ही सुद्धा SV ग्रुपकडनं ही मदत मागच्या बॅचसाठी केलेली होती आणि असंच सर्वांनी अशा चांगल्या कार्यक्रमासाठी किंवा अशा पुढच्या स्किल डेव्हलपमेंट आणि देशाचं खरंच यातून भलं होणार आहे अशा कार्यक्रमासाठी सर्वांनी मदत केली पाहिजे आणि अशाच CSRमधून या मुली पुढे जातील आणि खरंच स्त्री शक्ती ही महत्त्वाची शक्ती आहे आणि भारतातील आपली जर ग्रोथ हवी असेल तर या घटकाला मदत करून खरंच कौशल्य विकास करण्याची गरज आहे। गरजेच्या आधारावरच्या उपक्रमांना इप्कातर्फे विशेषतः मुलींसाठी फार मोठं भरीव सहकार्य केलं, एक प्रशंसनीय बाब आहे आणि मुलींनी पण असा निर्धार केला आहे की आम्हाला मदत केली आहे तर आम्ही काही ना काही निश्चितपणे आपल्या पायावर उभा टाकू आणि लोकांसाठी आम्ही आपल्या आयुष्यामध्ये काम करू असं त्यांनी प्रतिज्ञा केली, एक आनंदाची बाब आहे। खुलताबाद येथे वन महोत्सव सप्ताह वृक्षदिंडी प्रभात फेरी काढून उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी मुख्य वनसंरक्षक सत्यजित गुजर यांची प्रमुख उपस्थिती होती। राज्यात 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान वन महोत्सव सप्ताह पाळण्यात येत असून मंगळवारी वन महोत्सव सप्ताहाचे औचित्य साधून वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते। मुख्य वनसंरक्षक सत्यजित गुजर, उपवन संरक्षक सूर्यकांत मंकावर, सहाय्यक वन संरक्षक अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र कार्यालय प्रादेशिक खुलताबाद अंतर्गत मौजे खुलताबाद येथील मराठी माध्यमिक विद्यालय खुलताबाद व यशोदीप विद्या मंदिर खुलताबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने वन संरक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी मंगळवारी वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रभात फेरी काढण्यात आली होती। मराठी माध्यमिक विद्यालय यामध्ये विद्यार्थ्यांना निसर्गावर व पर्यावरणावर या दिंडीच्या माध्यमातून सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वन परिक्षेत्र अधिकारी AR पेहरेकर यांच्यासह
PC निकालजे, वनरक्षक खुलताबाद, यशोदीप विद्यामंदिर खुलताबाद या शाळेचे शिक्षक वृंद तसेच मराठा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक वृंद आणि वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपरिमंडळ अधिकारी, वनरक्षक कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। एडीएन साठी विशेष प्रतिनिधी शिवाजी गायकवाड। राज्य संरक्षित स्मारक असलेल्या दिल्ली दरवाजा परिसरात पुरातत्व विभागाच्या वतीने पुरातन वास्तूचे संरक्षणाच्या दृष्टीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन औरंगाबाद यांच्या अखत्यारीत असलेल्या आणि येथील राज्य संरक्षित स्मारक असलेल्या दिल्ली दरवाजा येथे विभागाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे। या स्वच्छता मोहीम मध्ये परिसरातील स्वच्छता करीत सोबतच येथील दरवाजांवर आलेली अनावश्यक झाडे काढण्यात आली। दरवाजाची स्वच्छता करण्यात आली। यावेळी पुरातत्व विभाग औरंगाबाद येथील दिलीप साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यात आले। यावेळी दिनकर हाडे, मुरलीधर लोखंडे, आकाश बोकडे हे स्वच्छता अभियानात सहभागी होऊन त्यांनी पुरातन वास्तूचे संरक्षणाच्या दृष्टीने कर्तव्य पार पाडले आहे। खासदार इम्तियाज जलील यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या औरंगाबादच्या नामांतराच्या विषयी डॉक्टर फेरोज खान यांनी त्यांची भूमिका मांडली। जैसे इस शहर के नाम को लेकर इतना बवाल बन रहा है और इससे औरंगजेब को लगाया जा रहा है और उसकी नफरत इस शहर के नाम पे उतारी जा रही है, तो मुझे एक छोटी सी पॉइंट बोलकर यह चीज को क्लियर करना चाहूंगा कि इस जगह के नाम से औरंगजेब का कुछ, और औरंगजेब का भी जो नाम है उसका रियल नाम मुजफ्फर मोहिउद्दीन आलमगीर है, उसका नाम औरंगजेब है ही नहीं। और औरंगजेब किस तरीके से आया है, मैं एक उसका छोटा सा एक आपको बताता हूँ। ये अपन जहाँ पर ये शाही मस्जिद है, इसके साथ उसका महल हुआ करता था, तो वो वहां पर टहलते थे ऊपर सुबह में, तो वहां से उन्होंने ये जो पूरा फोर्ट वॉल सिटी है, वो वहां पे सब लोग सुबह सुबह पकाने के लिए चूल्हे जलाते थे, तो सब जगह से धुआं उठता था। तो औरंगजेब साहब ने देखा कि भाई एक जगह सेंटर में धुआं नहीं उठ रहा, तो उन्होंने दरबार के कुछ लोगों को भेज के पता किया कि यहाँ से धुआं क्यों नहीं उठता है। तो वहां से रिपोर्ट आई कि साहब यहाँ पे ब्राह्मण्स रहते हैं और वहां पे एक मंदिर है, और ये ब्राह्मण कम्युनिटी मांग के खाती है, पका के नहीं खाती है, इस वजह से ये चूल्हे नहीं जलाते। तो बादशाह ने बोला कि मेरे होते हुए कोई भीख मांग के खाए, ये मुझे गवारा नहीं। तो ऐसे जितनी भी ब्राह्मण कम्युनिटी है उनके लिए मेस उन्होंने शुरू किया था वहां पर। और जब ये मेस शुरू हुई तो ये बात जब ब्राह्मण्स को पता चला कि बादशाह ने सिर्फ धुआं नहीं उठ रहा था, इसलिए दरबार से लोगों को भेज के ये पता किया और आज हमारे लिए मेस शुरू की। तो ब्राह्मण कम्युनिटी के लोगों ने आपस में कंट्रीब्यूट करके एक तख्त बनाया जो बादशाह को सप्लीमेंट देना चाहते थे कि भाई हमारी तरफ से, और उसे कई रंगों से, कई प्रेशियस स्टोन से सजाया गया। तो जब जो ज्यादा कलर और ज्यादा वो होता है उसको औरंग बोला जाता है, जैसे अपन तिरंग नौरंग ये जो है, तो कई रंग से सजा था, इसलिए उसका नाम, उस तख्त का नाम पड़ा था औरंग। और इसके साथ जिस एरिया से वो दिया गया उसका नाम औरंगपुरा है, जहां से ये तख्त दिया गया था। तो इसमें ना मोगलाई कुछ वो है, ना इसमें कोई रिलीजन का कोई सवाल है, और इसमें किसी को कोई ऑब्जेक्शन लेने का तो कोई नाराजगी की कोई बात ही नहीं है। तो इस शहर का नाम बदलने से औरंगजेब या उसका नाम ये है ही नहीं, ये एक मोहब्बत की निशानी है जिसमें ब्राह्मण और एक अच्छे बादशाह की मोहब्बत का ये पैगाम है। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। घरगुती गॅस दरात पुन्हा मोठी वाढ, सबसिडी बंद, सर्वसामान्य उज्ज्वला गृहिणी मेटा कुटीस। सोनाराने टीप देऊन मित्राच्या मदतीने आसेगाव जवळ दरोडा टाकून सोनाराला लुटणारे 3 आरोपी 8 किलो 881 ग्रॅम चांदीसह गुन्हे शाखेच्या जाळ्यात। आमदार प्रदीप जयस्वाल यांचे शहरात जल्लोषात स्वागत, आम्ही सच्चे शिवसैनिक असल्याचा दोन्ही आमदारांचा दावा। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा एडीएन, औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र।